निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। बेकटोळीच्या फ्लॅटवर मुलींना डांबून बेकायदेशीर धंदा, पोलिसांची धडाकेबाज धाड, देशी पिस्टल, काडतूस जप्त। हॉटेल चालक आकाश दुबैया हत्येनंतर श्रीरामपूर चौथ्या दिवशीही बंद, पोलीस ॲक्शन मोडमध्ये। सोनू बेगसह तिघांवर गुन्हे दाखल। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गुन्हेगारीचा कळस गाठणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। हॉटेल चालक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर श्रीरामपूर शहरात प्रचंड संतापाचे वातावरण असून सलग चौथ्या दिवशीही शहर बेमुदत बंद आहे। या पार्श्वभूमीवर आमदार, खासदार, आजी, माजी नगरसेवक आणि नागरिकांच्या रोषानंतर पोलीस प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे। पोलिसांच्या जलद कृती दलाने स्थानिक पथकासह सरस्वती कॉलनी परिसरातील एका फ्लॅटवर रात्रीच्या सुमारास थेट छापा टाकून बेकायदेशीर शस्त्रास्त्रांसह आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे। सरस्वती कॉलनी भागातील एका फ्लॅटमध्ये मुलींना बेकायदेशीरपणे डांबून ठेवून गैरप्रकार आणि संशयास्पद धंदा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। माहिती मिळताच पोलिसांनी कोणतीही वेळ न दवडता रात्री 9:30 वाजेच्या सुमारास जलद कृती दलाला सोबत घेऊन संबंधित फ्लॅटला वेढा घातला आणि अचानक धाड टाकली। पोलिसांच्या या धडाकेबाज आणि अनपेक्षित कारवाईमुळे फ्लॅटमधील गुन्हेगारांना पळून जाण्याची साधी संधीही मिळाली नाही। पोलिसांनी या फ्लॅटची कसून झडती घेतली असता तेथे अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या। घटनास्थळावरून पोलिसांनी एक देशी पिस्टल, 2 जिवंत कारतूस, महिलेचे संवेदनशील वैद्यकीय अहवाल असे इतर अनेक आक्षेपार्ह साहित्य ताब्यात घेतले आहे। निवासी भागात अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य आणि शस्त्रास्त्रांचा साठा आढळल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या संपूर्ण बेकायदेशीर आणि गंभीर प्रकरणावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सोनू उर्फ जयप्रकाश बेग, शिवांजय उंडे आणि एक महिला श्रद्धा जयप्रकाश बेग यांच्या विरोधात कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्य संशयित आरोपी सोनू उर्फ जयप्रकाश बेग हा आधीच एका मारहाणीच्या गुन्ह्यात फरार होता। काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते। मात्र आता या नव्या प्रकरणामुळे बेकटोळीच्या मोठ्या गुन्हेगारी कारवायांचा पर्दाफाश झाला आहे। बेकटोळीचा मुख्य सूत्रधारावर आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। मात्र हॉटेल चालक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी बेकटोळीला चांगलंच धारेवर धरलं आहे। हिंदूंच्या नावाखाली राजकारण आणि समाजकारण करून हिंदू महिलांवरच अत्याचार आणि अवैध धंदे करणाऱ्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे। अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत असून या नराधमांना कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी जोर धरत आहे। शहराच्या मुख्य आणि मध्यवर्ती भागात मुलींना डांबून असे अवैध धंदे चालवले जात असल्यामुळे श्रीरामपूरकरांचा संताप अनावर झाला आहे। पोलिसांनी या गुन्हेगारी प्रवृत्तीचा समूळ उच्चाटन करावे अशी मागणी जनतेकडून केली जात आहे। सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस अत्यंत गांभीर्याने करत असून या तपासातून आणखी काही मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। उशिरा आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 एरियामध्ये एका फ्लॅटमध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी एका मुलीला डांबून ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी काही अवैध अग्निशस्त्र वगैरे देखील असण्याची शक्यता आहे अशी आपल्याला माहिती मिळाली होती। त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणचे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी चेक करणे कमी पाठवले होते। या कारवाईमध्ये त्या फ्लॅटमध्ये काही पीडित तरुणी वगैरे मिळून आली नाही, परंतु त्या फ्लॅटची झडती घेतली असता त्यामध्ये एक देशी गावठी कट्टा, त्याशिवाय 2 राऊंड, 2 जिवंत काडतूस, काही चेकबुक आणि मेडिकलच्या फाईल्स वगैरे आपल्याला मिळून आलेल्या आहेत। तो फ्लॅट जो कोणी मालक आहे त्या मालकाचे आपण त्या अनुषंगाने सविस्तर विचारपूस केली, त्यांचा जबाब देखील आपण नोंदवलेला आहे आणि त्यावरून हा फ्लॅट ज्यांना भाड्याने दिलेला होता तो उंडे नामक एक तरुण आहे पडेगाव येथील, या तरुणावर आणि हा फ्लॅट या उंडेच्या माध्यमातून श्रीरामपूर शहर येथीलच सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग हा आणि एक तरुणी त्या ठिकाणी राहत होती असं निष्पन्न झालेलं आहे। आणि त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3-7-25 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये कालच रितसर पंचनामा करून ते जे अवैध अग्निशस्त्र आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। त्यातील
जो आरोपी आहे हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे.